जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही. खरंच खूप फरक असतो ना आपलं म्हणण्यात आणि मनापासून आपलं असण्यात. गैरसमज इतके शक्तिशाली असतात की कित्येक वर्ष आपण निभवत आलेली सुंदर नाती एका सेकंदात तोडू शकतात. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटतंय. ज्याच्यापासून तुम्हाला काहीही मिळणार नाही अशा व्यक्तीशी तुम्ही कसं वागतात यावरून तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे ठरतं. संवादाचं दुसरं नाव म्हणजे मित्र. ऑक्सिजन असो की माणसाचे विचार, एकदा पातळी खाली आली की धोका वाढतो. सौंदर्य सर्वांनाच आवडतं, पण काहींना चेहऱ्याचं तर काहींना विचाराचं. पहिल्या शिट्टीत स्त्रीचे लक्ष वेधून घेणे आणि तिसऱ्या शिट्टीत तिला जवळ येण्यास भाग पाडणे हे फक्त कुकरलाच जमते बर का. आपलं असणं व नसणं याने काहीही फरक पडत नसतो. समोरचा फक्त तोपर्यंत महत्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते. गरजेचं नातं घड्याळाच्या काट्याशी असतं. प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसाशी असतं. कर्तव्य करणाऱ्याला हक्क गाजवण्याचा अधिकार असतो. जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्याच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत. चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं. लक्षात ठेवा, हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. देव प्रत्येक पक्ष्यांच्या चोचीसाठी घास निर्माण करतो, पण तो त्यांच्या घरट्यात आणून देत नाही. संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा, कारण संकट थोड्या वेळासाठी असतं, पण उपकार आयुष्यभर राहतात. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे. स्वतःच्या पायावर उभं राहणे हा एकमेव बदला असतो सर्व अपमानांचा. भरोसा श्वासावर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर ठेवतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.